नॉर्मली थर्ड पर्सनला असे दोष दिले जातात की मे बी त्याच्यात काहीतरी कमतरता असेल वगैरे आणि त्याच्यामुळे ही ऑर शी इज लॅकिंग. तर त्याच्यावर एक कविता आहे, मे बी आवडली नाही आवडली प्लीज रसिक प्रेक्षक हो मान्य करून घ्या. जर त्याने आधी सांगितले असते कदाचित मी सावरले असते. जर त्याने आधी सांगितले असते कदाचित मी सावरले असते. जर त्याने तोडले नसते हृदय माझे, जर त्याने तोडले नसते हृदय माझे तर कदाचित मीही वाचले असते. जर त्याने तोडले नसते हृदय माझे तर कदाचित मीही वाचले असते. धोका तर मला मिळाला होता, धोका तर मला मिळाला होता. हृदय माझे तुटले होते त्याच्या तोंडून सत्य ऐकण्याची. मात्र घडल्या गोष्टीचे दोष मात्र मलाच मिळाले होते. धोका तर मला मिळाला होता, हृदय माझे तुटले होते. मात्र घडल्या गोष्टीचे दोष मात्र मलाच मिळाले होते. त्याच्या तोंडून सत्य ऐकायची, त्याच्या तोंडून सत्य ऐकायची मागणी मीच केली होती. मला वाटत नाही ते सत्य ऐकण्याचे सामर्थ्य माझ्यात होते. माझ्या मनातल्या त्याच्या मनातले माझे स्थान त्याने सहज कुणाला तरी देऊन टाकले आहे. त्याच्या मनातले माझे स्थान त्याने सहज कुणाला तरी देऊन टाकले आहे. माझ्या मनातल्या त्याच्या स्थानासाठी मात्र आता मला वणवण करावी लागेल. माझ्या मनातल्या त्याच्या स्थानासाठी मात्र मला आता वणवण करावी लागेल. मला शोधावे लागेल ह्यातून सावरण्याचे साधन. मलाच बनावे लागेल माझ्या आयुष्याची राधा विना तिचा मोहन. किती सोपं असतं ना, किती सोपं असतं ना विसरून जाणं आयुष्यातून कुणाला तरी काढून टाकणं. किती सोपं असतं ना विसरून जाणं आयुष्यातून कुणाला तरी काढून टाकणं. किती अवघड असतं ना विसरून जाणं आयुष्यातून कुणाला तरी काढून टाकणं. सोडून जाणं एखाद्याला, मूव्ह ऑन करत लाईफ मध्ये एखाद्याला त्याच्या जखमा कुरवाळण्यासाठी सोडून देणं कसं वाटत असेल त्याला. माझ्याबद्दल दुःखाचा एखादा अश्रू तरी ओघळला असेल का त्याच्या डोळ्यातून. तो उठला असेल त्याच्याही हृदयात माझ्यासारखं हृदय एखादा उमाळा आणि तोही रडला असेल का माझ्यासाठी रसा. चला सोडा, काय सांगू मी माझी कहाणी. अहो सोडून गेलेल्या राजाची मी राहून गेलेली राणी.